सर्व विद्यार्थिनींना प्राध्यापक कुमार सोलनकरचा सप्रेम नमस्कार. सर्व विद्यार्थिनी आनंदी आणि मजेत आहेत. अधिक उत्साहाने, नव्या जोमाने, नव्या उमंगाने संकटाचा सामना करीत यश संपादन करण्यासाठी सदैव सर्वजण प्रयत्नशील आहेत. सर्वजण आशावादी आहेत. आपले ध्येय साध्य करण्यासाठी सदैव सर्वजण तत्पर असतील, प्रयत्नशील असतील अशी आशा करूया. आलेले महामारीचे संकट टळून पूर्वीसारखे आपले कॉलेज सुरू होईल यासाठी परमेश्वराकडे प्रार्थना करूया आणि आपला तिसरा पाठ आयुष्य आनंदाचा उत्सव याचे विश्लेषण आपण आता पाहूया. सुप्रसिद्ध लेखक, चित्रपट कथाकार, दूरदर्शन मालिका अशा विविध प्रकारचे भरपूर लेखन करणारे शिवराज गोरले यांच्या मजेत जगावं कसं या पुस्तकातून आयुष्य आनंदाचा उत्सव हा पाठ्यविचार घेतलेला आहे. या लेखात प्रत्येक माणसाने आपल्या जीवनातला प्रत्येक क्षण आनंदाने उपभोगण्याचा प्रयत्न करायला हवा. मजेत जगणे म्हणजे काय? मजेत जगणे म्हणजे मनाप्रमाणे, मनाजोगत, मनस्वी आणि मनसोक्त जगणं, भरभरून जगणं, स्वतःचा पिंड ओळखून सहज स्वाभाविकपणे जगणं, आपली पट्टी नेमकी ओळखून तिच्यातच सुरेल गाणं. मजेत जगणं म्हणजे आनंदात जगणं. आनंद अंतरंगातच असतो, आपल्या याचं भान ठेवणं. आयुष्यात मिळालेला प्रत्येक क्षण उत्कटतेनं समरसून जगत त्या अंतरीच्या आनंदाशी नवं नातं जागतं ठेवणं. मंगेश पाडगावकरांनी आपल्या कवितेत फार सुंदररित्या जगण्या सांगितलेलं आहे. सांगा कसं जगायचं, सांगा कसं जगायचं, कणत कणत की गाणं म्हणत तुम्हीच ठरवा. पुढे मंगेश पाडगावकर काय म्हणतात? डोळे भरून तुमची आठवण कोणीतरी काढतच ना, डोळे भरून तुमची आठवण कोणीतरी काढतच ना, ऊन ऊन दोन घास तुमच्यासाठी वाढतच ना. मग शाप देत बसायचं की दुवा देत हसायचं तुम्हीच ठरवा. शेवटी जगणं महत्त्वाचं आहे. जगणं शेवटी आपलं जगणं आपल्याच हातात आहे. आनंद कुठे बाजारात, दुकानात विकत मिळत नाही, तो स्वतःच्या अंतरंगातच असतो. याचं भान ठेवून जगायला हवं, हा विचार या लेखात मांडला आहे. पाठाचे नाव आहे आयुष्य आनंदाचा उत्सव. अगदी योग्य पाठाचे शीर्षक आहे. मानवाचा जन्म झाला तेव्हापासूनच आनंदाचा उत्सव सुरू होतो. माणसाचे जसजसे वय वाढत जाते तसतसे उत्सव अधिक रंगतदार करण्याचा प्रयत्न करायला हवा, पण तसे होत नाही. जीवनात व्यथा, वेदना, दुःख याचे आगमन होते आणि माणूस आनंद विसरायला लागतो. हीच सर्वात मोठी चूक करतो. आनंदाची साठवण वाढवायला हवी.
आनंदाचं रोपटं मनात फुलवायला हवे. आनंद कुणाला नको आहे? सर्वांनाच आनंद पाहिजे, पण मिळवायचा कसा, वाढवायचा कसा, मनात कायमचा रुजवायचा कसा हेच कळत नाही. जगणं संपत आल्यावर कळतं जगावं कसं, पण तेव्हा वेळ गेलेली असते. बालकवीने म्हटले आहे, आनंदी आनंद गळे, जिकडे तिकडे चोहीकडे. ही फक्त कवी कल्पना नाही, तर ते शाश्वत सत्य आहे, कायम टिकणारं सत्य आहे. आनंद शोधून मिळत नाही, प्रयत्न केला तर भेटत नाही. ठरवून आज आनंद मिळवणारच म्हटलं तरी तो मिळत नाही. आज कसल्याही परिस्थितीत 1 किलो मी आनंद घेणारच म्हटलं तर मिळणार नाही. तुम्हाला एक वेळेस 1 किलो सोने मिळेल, पण आनंद मिळणार नाही. तो सहज प्राप्त होतो. आनंद चोहीकडे असतोच, फक्त तो अनुभवता आला पाहिजे. काकेत कळसा आणि गावाला वळसा, अशी स्थिती आनंद शोधत फिरणाऱ्याची होते. आनंद आपल्या मनातच असतो. आनंदाच्या झऱ्याचा उगम आपल्या अंतरंगातच असतो. तो फक्त अनुभवता आले पाहिजे. आनंदाशी नाते जोडता आले पाहिजे, आणि ते फक्त आनंदच करू शकतो. आनंदी माणूसच करतो. दुःखी तिकडे फिरकू देखील शकत नाही. आनंदाला आकर्षित करण्याचं काम आनंदच करतो. आनंदच आनंदाला प्रसवतो, म्हणजे निर्माण करू शकतो. आनंदाचं भान जागृत ठेवणं हेच आनंदाचं रहस्य आहे. आपल्या जीवनासोबत आनंदाचं अस्तित्व असतेच, फक्त ते अनुभवता आले पाहिजे. आपण आपल्यासोबत आनंदाचं अस्तित्व गृहीत धरतो आणि खऱ्या आनंदाला आपण मुकतो. आपल्या अस्तित्वाची साक्ष आनंद देत नसून तो आपला श्वास देतो. आपण जिवंत आहे याचा साक्ष श्वास देतो. पण आपल्याला श्वासाचं तरी भान कुठे असते? खरं श्वास हा शरीर आणि मन यांना जोडणारा दुवा आहे, सेतू आहे. तो आपण जाणीवपूर्वक वापरत नाही. श्वास घेणे आणि श्वास सोडणे ही एक न कळत होणारी प्रक्रिया आहे. त्यापेक्षा आपण अधिक लक्ष देत नाही. दिवसातून आपण किती वेळा श्वास घेतो आणि किती वेळा सोडतो ते कोणी मोजत बसत नाही. खरे तर पोटातून खोलवर श्वास घेणं आरोग्यासाठी चांगले असते व त्यामुळे मनही शांत होते. त्यामुळे आपल्याला आपल्याच मनाच्या तळाशी पोचता येतं. एक मनाशी नातं जोडता येतं, पण आपण श्वासाकडे लक्ष देत नाही. तसेच आपल्या जीवनात येणाऱ्या प्रत्येक क्षणाची अवस्था सारखीच असते. जसे आपण मनातल्या आनंदाकडे श्वासाकडे लक्ष देत नाही, तसेच क्षणाचे आहे. क्षण जातो, दिवस उजाडतो आणि मावळतो. सूर्योदय आणि सूर्यास्त दररोज आपल्याकडे पाहता येतो. निसर्ग सौंदर्याने नटलेली निसर्गस्थळं
आपण कधी वेळ काढून पाहत नाही. तो दिसतो म्हणून आपल्याला दृष्टी आहे, नजर आहे असे आपण समजतो. आपण हे गृहीत धरतो. आपल्याला ना सृष्टीचं कौतुक वाटतं ना दृष्टीचं. हे आपण सारं चिकित्सकपणे, डोळसपणे पाहत नाही. त्यामुळे आपण जीवनातल्या बऱ्याच आनंदाला मुकतो. प्रत्येक श्वासागणी भान ठेवून आपण जगलो तर आपल्या अस्तित्वाच्या आनंदाचं भान राहतं. आपलं अस्तित्व हेच एक कमाल आहे, एक अद्भुत सत्य आहे. जीवनाच्या युगायुगाच्या खडतर तपश्चर्येनंतर हा मानवी जन्म लाभला आहे. हेच आनंदासाठीचं एक सबळ कारण आहे. आपलं असणं हीच आनंदाची एक खूण आहे, अभिव्यक्ती आहे. समजा आपल्या जीवनात एखादी आनंददायक घटना घडते, तरीही म्हणावा तितका आनंद आपणास होत नाही. त्याची काही कारणे असतात. समजा तुम्ही 12वी उत्तीर्ण झालात, तुम्हाला आनंद होतो, पण तुम्हाला 90% गुण मिळावेत अशी तुमची अपेक्षा असते. पण प्रत्यक्षात 70 ते 80% गुणच मिळतात. पास झाल्यामुळे आनंद होतो, पण अपेक्षित टक्केवारी मिळाली नाही म्हणून मनात रुकरुक लागून राहते. निखळ निरपेक्ष आनंद मिळत नाही. पुस्तकात उदाहरण दिलेलं आहे. एखाद्या नाट्यस्पर्धेत तुम्हाला सर्वोत्कृष्ट अभिनयाचं बक्षीस मिळतं, पण तुमच्या मते ते दुसऱ्या कलाकाराला मिळायला हवे होते. तर मनात एक रुकरुक लागून राहते. म्हणावा तसा आनंद मनाला मिळत नाही. आनंद निखळ खरा असेल तर तो अनुभवता येतो. आनंद झाल्यानंतर लोकांना पेढे वाटणं वेगळं आणि स्वतःला आनंद झाल्यानंतर तो आनंद वाटणं वेगळं आहे. खरा आनंद ओळखण्याची एक सोपी खूण आहे. मनाला, शरीराला हलकं हलकं वाटायला लागलं, मनावरचा सगळा ताण नाहीसा होणं, मनावरचं सगळं दडपण नाहीसे होणं, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मनातील ईर्ष्या, जिद्द, असूया, हव्यास, राग, द्वेष विरघळून जायला हवे. माणसाची भावना प्रत्येक प्रसंगानुसार बदलत राहते. काहींना बक्षीस मिळतात तर काहींना बक्षीस मिळत नाहीत. काहींना आपल्या मनात नको असलेल्या व्यक्तीला 4 बक्षिसं मिळाली तर याचे वैषम्य वाटते, दुःख होते. काहींना बक्षीस मिळालीच नाहीत याचाही आनंद होतो. काही माणसाला स्वतःला बक्षीस मिळो अथवा न मिळो, दुसऱ्याला बक्षीस मिळाले नाही याचा आनंद जास्त होतो. अशी माणसे आयुष्यात कधीच आनंदी होऊ शकत नाहीत. जेथे तुलना येते तेथे निखळ आनंद राहत नाही. तेथे आनंद संपलाच. खरा आनंद दुसऱ्याच्या दुःखावर कधीच पोचला जात नाही. खरा निखळ आनंद मनाला केवळ हलकं करीत नाही तर मनाला, चित्ताला शुद्ध करतो. आनंदात असलेल्या माणसाला सारं जग सुंदर, मनमोहक आणि प्रसन्न वाटत असते. आपल्यासारखंच सारं जग आनंदी, मजेत राहावे असे वाटते.
आनंद आपल्या मनात मावेनासा झाला की आपल्याला साऱ्या जगाला तो वाटून टाकावा असे वाटते. माणसाला जीवन लाभलेलं आहे, त्याचा उपभोग क्षणाक्षणानं आणि कणाकणानं घ्यायला हवा. माणसाने जीवनातील प्रत्येक क्षण आनंदाने उपभोगण्याचा प्रयत्न करायला हवा. पण जीवनात असे काही घडते की आपण आनंदासाठी मनाची कवाड कायमची बंद करून टाकतो. मनाच्या कुपीत आनंदाचं दार बंद केलं तर राहतो फक्त अंधार, दुःख, निराशा. यातून माणूस बाहेर पडतच नाही, तो दुःखालाच कवटाळून बसतो. त्यामुळे हृदयाची दारं मिटलेली असतात, म्हणून दुःख बाहेर जाऊ शकत नाही. आनंद मात्र दाराशी घुटमळत राहतो, पण तो अंतरंगात जाऊच शकत नाही. आनंदाला जागा मोकळी लागते. दुःख, व्यथा, वेदना, चिंता, टेन्शन यांच्या दाटीवाटीत तो आनंद कधीच शिरत नाही. आनंदाचं खुल्या दिलाने स्वागत करावं लागतं. शेतकरी पावसाळा सुरू झाला की आभाळाकडे कधी पडायचा पाऊस म्हणून डोळे लावून बसतो. त्याशिवाय त्यांना दुसरा पर्याय नसतो, कारण पाऊस पाडणं शेतकऱ्याच्या हातात नसतं. त्यामुळे त्यांना आभाळाकडे डोळे लावून बसावेच लागतात. पण तो ठरवला तर काल्पनिक आनंदाचा पाऊस तो पाडू शकतो. कल्पना ही एक अशी गोष्ट आहे की ती आपणास कोणत्याही क्षणी कोणताही आनंद देऊ शकते. त्याबद्दल मला शेख महम्मदाचं उदाहरण तुम्हाला सांगता येईल. शेख महम्मदाचं कदाचित उदाहरण मी तुम्हाला सांगितलं असेल. शेख महम्मद हा तरुण युवक असतो. त्याचं काचेच्या भांड्याचं छोटंसं दुकान असतं. त्या दुकानामध्ये काचेचे भांडे एकमेकावर रचून ठेवलेले असतात आणि त्याला बसण्यासाठी त्या छोट्याशा दुकानात थोडीच जागा असते आणि तो त्या ठिकाणी बसलेला असतो. दुपारची वेळ असते. ग्राहक तिकडे नावालाही फिरकत नाही. ग्राहक तरी सोडा, तिथं माशी देखील मारावी म्हटली तरी फिरकत नाही. अशा दुपारच्या वेळी तो तरुण शेख महम्मद दुकानात आपल्या एकटाच बसलेला असतो. शेख महम्मद हा तरुण असल्यामुळे त्याला लग्नाची स्वप्न पडत असतात. लग्न करावं असं त्याच्या मनामध्ये येत असतं. अनेक मुली पाहून होतात. मुली काही पसंत त्याला करत नाहीत, कारण छोटंसं दुकान आहे. तो स्वतःचं पोट देखील त्या ठिकाणी व्यवस्थित भरू शकत नाही. मग मुलीचे वडील मुलगी याला कशी देणार? मग अशा दुपारच्या वेळी त्याला वाटतं की आपण एक फेरफटका मारावा आणि मुली पाहण्याचा कार्यक्रम करावा, असं त्याच्या मनामध्ये येतं आणि तो फिरायला निघतो. फिरायला निघाल्यानंतर त्याला प्रधान कन्या दिसते आणि प्रधान कन्येला तो मागणी घालतो. प्रधान कन्येला मागणी घातल्यानंतर ती तथास्तु म्हणून हार घेऊन त्याच्यासमोर ती उभी राहते. त्याला वाटतं सहजच आपल्याला प्रधान कन्या मिळाली, मग आपण राजकन्येला मागणी घातली तर? म्हणून तो राजकन्येला मागणी घालायला जातो आणि राजकन्या देखील तथास्तु म्हणून हार घेऊन त्याच्यासमोर उभी राहते.
आणि राजकन्या त्याला हार घेऊन त्याच्या उभी राहिल्यानंतर त्याच्यासमोर तो प्रधान कन्येला लाथाडतो, लाथ मारण्याचा प्रयत्न करतो आणि त्या दुकानात तो बसलेला असतो. ती लाथ बसते काचेच्या भांड्यावर आणि खालचं भांडं फुटतं, सगळ्याची वाट लागते. पण हे स्वप्न, हा आनंद तो 1 तास घेत होता, तो आनंद तसा त्याला कधीच मिळाला नसता. असाच आनंद शेतकरी अंगण भिजल्याचा घेऊ शकतात, तेही कृत्रिम नव्हे, नैसर्गिक. त्यासाठी कुणाची वाट पाहत बसण्याची गरज नाही. एकदा आनंद कसा घ्यायचा हे तंत्र जमलं की मग मात्र आनंदाला अजिबात तोटा नाही. यथेच्छ पाहिजे तेवढा आनंद आपण घेऊ शकतो. सतत आनंदाने जगणे हा आपला स्वभाव व्हायला हवा. आनंदात राहण्याची सवय आपणास लागायला हवी. माणूस म्हणून जन्माला आल्यानंतर जीवनात माणसाला एकच गोष्ट मिळवायची असते, ती म्हणजे आनंद. त्यासाठीच प्रत्येक माणसाचा प्रयत्न असतो, धडपड असते. पण बऱ्याच जणांना आनंद घ्यायला वेळच नसतो. हेच अनेकांचे दुःख असते. दुःखासाठी भरपूर कारणे शोधलेली असतात, पण आनंदासाठी मात्र मोजकीच ठराविक कारणं माहीत असतात. खरे तर या उलट व्हायला हवे. आनंद मिळवण्यासाठी भरपूर कारणे असावीत व दुःखासाठी कारणे माहीत नसावीत, तर माणसाचे जीवन सुखी आणि आनंदी होते. आनंदी राहणं, छान वाटणं, मस्त जगणं या सर्वांची सवय करून घ्यावी. म्हणजे दुःख, चिंता, वाईट वाटणं दुर्मिळ होईल. सौंदर्य हे पाहणाऱ्याच्या दृष्टीत असतं, तसा आनंद घेणाऱ्याच्या वृत्तीत असावा लागतो. लहान मुले जशी क्षण न क्षण आनंदानं जगतात, आनंदाने जगणे लहान मुलांच्या वृत्तीत असते. आनंद मिळवण्यात ते तरबेज असतात, आनंदासाठी आग्रही असतात. आनंद मिळवणे तो आपला अधिकार मानतात. हात केल्यावर चिमणी भुरकन उडून गेली तरीही त्यांना त्याचा आनंद होतो, ते अगदी खळखळून असतात. मोठी माणसे मात्र या उलट करतात. अगदी छोट्या छोट्या आनंदाला पारखी होतात. हीच तर खरी गंमत आहे. आनंद हा छोट्या छोट्या गोष्टीतून मिळवायचा असतो. आपल्या आजूबाजूला एखादा विनोद घडला तर मोठी माणसे खळखळून हसत देखील नाही. हसण्यासाठी देखील पैसे द्यावे लागतात असा मक्क चेहरा करून बसलेले असतात. तोंडावरची माशी देखील उडत नाही. साऱ्या जगाचे ओझे माझ्या डोक्यावर दिलेले आहे असे कदाचित त्यांना वाटत असावे. मोठी माणसे आनंद मोठ्या गोष्टीत शोधत असतात. प्रत्येकाच्या जीवनात दररोज काय मोठ्या गोष्टी निर्माण होत नसतात. म्हणून प्रसंग छोटा असो किंवा मोठा असो, त्यातील निखळ आनंद माणसाने मिळवण्याचा प्रयत्न केला पाहिजे. नुसतं आयुष्य काय हे रेटत घेऊन जायचे का? आनंद क्षणाक्षणाला पण कणाकणाने मिळवायचा असतो. आपल्याला मात्र तो टणाटणानं पाहिजे असतो. खाईन तर तुपाशी, नाही तर उपाशी, ही वृत्ती माणसाने
सोडून द्यायला हवी. जगामध्ये माणसाला आनंद देणाऱ्या अनेक गोष्टी आहेत. त्यामध्ये निसर्ग हा आपल्याला आनंद भरभरून देतो. देता किती घेशील दो कराने, दोन्ही हाताने निसर्ग एवढा भरभरून देतो, दोन्ही हात देखील त्या ठिकाणी कमी पडतात. अशी स्थिती माणसाची होते. हिवाळा, उन्हाळा, पावसाळा, चांदणी रात्र, झाडे, डोंगर, दऱ्या, कपाऱ्या हे सारेच निसर्गातील अप्रतिम आहेत. हिवाळ्यातील कोवळ्या उन्हाचा आनंद, पावसाळ्यात श्रावणातल्या रिमझिमणाऱ्या सरींचा अंगावर झेलतानाचा आनंद, चांदण्या रात्री भटकताना रुपेरी रंगाने न्हाऊन निघतानाचा आनंद, झाडांचे वेगवेगळे आकार पाहत हिंडलं तरीही मनात ओतप्रोत भरलेला आनंद, निसर्गातला हिरवा रंग ध्येयभान विसरायला लावणारा आनंद, निसर्ग न्याहाळताना माणूस वेडा व्हावा इतका आनंद निसर्गात आहे. ज्यांना निसर्ग पाहून आनंद वाटत नाही त्याचे जीवन व्यर्थ आहे. निसर्गानंतर संगीतातील सूर माणसाला 7 जन्म पुरेल एवढा आनंद देतात. शास्त्रीय संगीत ही तर आनंदाची इस्टेटच आहे. कुमार गंधर्व, पंडित भीमसेनजी, पंडित जसराज, किशोरी आमोणकर या सर्वांची आपल्याला गाणी ऐकायला मिळतात. हे आपलं परमभाग्यच आहे. यालाच आत्मिक आनंद असे म्हणतात. आत्म्याच्या भाषेत आपणास गाता आलं नाही तर ऐकता निशीत येते. कलाकार मंडळी जगतात आपल्याच कलेच्या मस्तीत. प्रत्येकाने एखाद्या तरी कलेशी मैत्री करावी. त्यामुळे आपणास वेगळ्याच जगात वावरता येते. नवनिर्मितीशी आनंदाचं नातं जोडता येतं. हा आनंद निश्चित आगळा वेगळा असेल. माणसाला कलाकार होता आले नाही तरी रसिक होण्याचा अधिकार कुणीच हिरावून घेऊ शकत नाही. नवनिर्मिती म्हणजे प्रत्येकाने ताजमहलच बांधायला हवा असे नाही. किमान मुलांच्या बरोबर दिवाळीत किल्ला तयार करण्याचाही आनंद घेतला तरी वेगळी अशी मजा निश्चितच आपल्याला मिळते. माणूस हा अजन्म विद्यार्थी आहे असे म्हणतात. दररोज माणसाला काही ना काही शिकायला मिळते. शिकण्यातला आनंद आयुष्यभरून संपणारा आहे. आपण शिकलेलं दुसऱ्याला शिकवण्यातला आनंद अनमोल असतो. परीक्षा देण्यासाठी म्हणून शिकायला लागला तर खरा आनंद मिळत नाही. शिक्षण घेऊन मी कुणावर तरी फार मोठा उपकार करतो अशा भावनेनं खरा आनंद घेता येतच नाही. स्वतःची हौस म्हणून शिकायला हवे. एखादी कला, एखादी भाषा, एखादा खेळ आपली हौस किंवा छंद म्हणून करा, तेव्हा खरा आनंद आपणास मिळेल. पोट भरण्यासाठी लोक उद्योग व्यवसाय करतात, पण निखळ आनंद मिळवण्यासाठी छंदच जोपासतात. हे जीवनातील साधे गणित आहे. छंद माणसाला
माणसाला कोणताही छंद असू शकतो. एखाद्याला वेगवेगळ्या आकाराची दगड गोळा करण्याचा छंद असू शकतो. एखाद्याला पक्षी निरीक्षणाचा छंद असू शकतो. कोणत्या छंदाचे वेड माणसाच्या डोक्यात असते ते निश्चितपणानं सांगता येत नाही. हेच आनंदाचं, उत्साहाचं रहस्य आहे. आनंद मिळवायचा असेल तर वेडं व्हावंच लागतं. नेहमीच शहाणं सुरत राहून जमत नाही, असे लेखक म्हणतात. शहाणं सुरत राहायचं असेल तर माणसाने वाचनाचा छंद जोपासायला हवा. पुस्तकाची सोबत म्हणजे अक्षर आनंदाची सोबत होय. माणसाला सगळे दगा देऊ शकतात, पण अक्षर आनंदाची सोबत किंवा पुस्तक कधीच दगा देऊ शकत नाही. हा आनंद घेण्यासाठी पैसे मोजण्याची गरज देखील नसते. हा आनंद कुणीच हिरावून घेऊ शकत नाही. सपाटून वाचावं आणि झपाटून जावं असे वाचन असते. माणसाच्या जीवनात दुःख, नैराश्य, उदासपणा, अस्वस्थपणा आला की माणसे परमेश्वराकडे धावा करतात. काही जणाला अशा वेळी मित्र सोबत हवे असतात. मित्र नेहमीच उपलब्ध होतील असे नाही, पण काही जण पुस्तकालाच परमेश्वर मानतात. आपल्या आवडीची पुस्तके सोबत ठेवतात, वाचतात. पुस्तक म्हणजे कायम उपलब्ध असलेले मित्र मानतात व असतातही. निसर्ग, संगीत, पुस्तक याची सोबत असेल तर माणूस कुठेही जगाच्या पाठीवर एकटा राहू शकतो. एकटं राहण्यातलाही आनंद काही वेगळाच असतो. माणूस एकटे असतानाच स्वतःविषयी विचार करू शकतो. स्वतःच्या अंतरंगात, मनात डोकावू शकतो. स्वतःला ओळखू शकतो. स्वतःशी संवाद साधू शकतो. एकटं असतानाच नव्या कल्पना, नवे विचार मनात येतात. एकटेपणातच नवनिर्मिती, नवे शोध लागलेले आहेत आणि लागतात देखील. जो एकटेपणाचा आनंद घेऊ शकतो त्याच्या वाटेला दुःख कधीच येत नाही. जीवनातला आनंद घ्यायचा असेल, माणसाचे व्यक्तिमत्व दिलखुलास असायला हवे. मग भूतकाळाची आठवण व भविष्याची चिंता यापासून मन मुक्त होतं. तेव्हाच खरा आनंद मिळू शकतो. भूतकाळ संपलेला असतो. भविष्यकाळ अनिश्चित असतो. खरा असतो तो फक्त वर्तमान काळ. जो वर्तमान काळात जगायला शिकतो तो अधिक भरभरून जीवनातला आनंद घेऊ शकतो. वर्तमान काळात जगायचं असेल तर जगण्याविषयी भरपूर प्रेम असायला हवे. जगण्याची हौस असायला हवी. हौस नसेल तर आजचे काम उद्यावर ढकलणारी माणसे आळशी असतात. त्यांचे जगण्यावर प्रेम आहे असे म्हणता येणार नाही. अशी माणसे फक्त कसे तरी सर्वच काम उरकण्याचा प्रयत्न करतात. ते सगळंच उरकतात. आंघोळ करतानाही मनसोक्त आंघोळ करीत नाही. आंघोळही उरकतात, जेवणही उरकतात, काम कसं तरी उरकतात. एका अर्थी
ते जगणेही असेच उरकत असतात. मग जगण्यातला आणि जीवनातला आनंद कसा मिळणार? समजा तुम्ही एखाद्या कार्यक्रमाला गेलात, तिथे गायनाचा कार्यक्रम चालू आहे. खरे तर तेथे गेल्यानंतर मनसोक्तपणे गाणे ऐकण्यात रंगून जायला हवे. कार्यक्रमात बसून कार्यक्रम संपल्यानंतर मी वेळेवर घरी पोचेन का, मला रिक्षा मिळेल का, असा जर विचार करीत कार्यक्रमाच्या ठिकाणी बसलात तर तुम्ही वर्तमान काळ विसरलात. खऱ्या आनंदाला तुम्ही मुकलात. खरा आनंद जीवनात घ्यायचा असेल तर आताच्या क्षणात जगा. या क्षणी जे उत्कटतेने करावेसे वाटते ते करा. पावसात भिजायचे आहे, मनसोक्त भिजा. लोक काय म्हणतील याचा विचार अजिबात करू नका. खरा आनंद जीवनातला कधीच घेता येणार नाही. तो क्षण गेला की जीवनातला आनंदही निघून गेला. अंतरंगातून येणारा आनंद टिकाऊ व खरा असतो. बाह्य यश, वैभव, कीर्ती मिळाल्यानंतरही तुम्ही दुःखी असाल, उदास असाल, या गोष्टी तुम्हाला आनंद देऊ शकत नाहीत. भरपूर पैसा, धन दौलत, सुख मिळूनही मनाला आनंद वाटत नसे, समाधान होत नसे, तेव्हा माणूस चुकीचा निष्कर्ष काढतो की आपणास आणखी काहीतरी मिळवायला हवे तरच मला आनंद होईल असे वाटते. खरे तर अशा वेळी बाहेर मनाचे समाधान शोधण्याऐवजी स्वतःच्या अंतरंगात डोकायला पाहिजे. एवढे ऐश्वर्य मिळूनही मन अशांत, अस्वस्थ का? मला नेमकं काय केल्याने माझ्या मनाला समाधान मिळेल? मला विरंगुळा पाहिजे, मला बायको मुलात रमायचे आहे, मला माझ्या जिवलग मित्राशी गप्पा मारायच्या आहेत, मला लँडस्केप करायला हवी, मला भरपूर लेखन करायचे आहे. नेमकी कोणती गोष्ट केल्याने आपल्या मनाचे समाधान होईल, मनाला शांती मिळेल व आनंद होईल याविषयी आत्मचिंतन करायला हवे. पैसा, नाव कमावणे हे त्यावरचे उत्तर नाही. आपल्या मनात आनंद, प्रेम, शांती, समाधान हे सगळं अंतरंगातच असते. फक्त ते ओळखणे, त्यावर योग्य विचाराची फुंकर मारणे आणि त्या अंतरंगातील आनंदाशी नातं जोडणं हे अत्यंत गरजेचे आहे. एक साधं उदाहरण पहा. दररोज आपण जेवण करतो. जे ताटात येते ते आपण आवडीने खायला हवे. ताटात वाढलेली झुणका भाकर का असेना, हे अन्न देखील पूर्ण ब्रह्मच आहे. ते आनंदाने सेवन करायला हवे. याचा अर्थ असा नव्हे की आपण आयुष्यभर झुणका भाकरच खाऊन दिवस काढायला हवेत. भरपूर सुखाचे दिवस यावेत, गोडधोड खावे असे वाटणे यात काहीच गैर नाही. गोडधोड म्हणजे पंचपक्वान खाणे हे देखील पूर्ण ब्रह्मच आहे. याला कष्टाची जोड मिळाली तर कष्टाची गोड सुद्धा गोडच लागते. त्यात स्वकर्तृत्वाची गोडी असेल तर दुधात साखर पडल्यास जसा आनंद होतो
तसे हे कर्तृत्वाचे गोडवे आहे. प्रत्येक माणसाला वाटते की आपण अधिक धन दौलत मिळवायला हवे. हवं असणं आणि हाव असणे यात खूप फरक आहे. पैसा मिळवायला हवा. पैसा मिळाल्याने आनंद होतो. आपण तो कष्टाने कमावला असेल तर आनंद द्विगुणित होतो. जो माणूस पैशाशिवाय आनंदी राहू शकतो तोच पैशाने अधिक आनंद घेऊ शकतो. पैसा कितीही मिळाला तर माणूस समाधानी होत नाही. तो अधिक पैशाच्या पाठीमागे लागतो आणि आनंदाला पारखा होतो. यश, वैभव, कीर्ती मिळते म्हणजे नक्की काय होतं तर मनातील आनंद द्विगुणित होतो म्हणजे आनंद दुप्पट होतो. 2 गुणिले 2 बरोबर 4 असा आनंदाचा गुणाकार असतो. पण मुळातच मनामध्ये आनंद शून्य असेल तर शून्याला कितीही मोठ्या यशानं पैशानं गुणले तरी गुणाकार शून्यच येणार. ही गोष्ट प्रत्येक माणसाने लक्षात ठेवायला हवी. यश, वैभव मिळाल्याने आनंद होतोच असे नाही, पण आनंद अनुभवण्यासाठी ते निमित्त मात्र निश्चित होतात. पैशाने आनंद विकत घेता येत नाही. खरा आनंद विकाऊ नसतोच. तो टिकाऊ असला तरच तो खरा आनंद होय. माणसाच्या जीवनात माणसाने एखाद्या ध्येयानं स्वप्नानं झपाटून जाणं आणि ध्येय परिपूर्णतेसाठी सतत प्रयत्न करणे यात माणसाला आनंद मिळतो. त्यासाठी वेगळा प्रयत्न करण्याची गरज नसते. आनंदी जीवन जगण्यासाठी एक साधं सोपं तत्व आहे. ज्या कार्यामुळे कामामुळे खरा आनंद मिळतो तेच क्षेत्र तेच काम निवडा. स्वतःच्या आवडीचे काम निवडा. ज्या कामात आपल्याला निखळ आनंद मिळेल. आईवडिलांच्या इच्छेसाठी मुलगा डॉक्टर झाला. त्याला वाटतं आईवडिलांच्या आनंदासाठी मी हे केलो. नंतर आईवडिलांनाही जाणवतं मुलगा या कामात आनंदी नाही. पुढे त्यांनाही वाईट निश्चित वाटतं. म्हणून क्षेत्र निवडताना आवडीचा विचार निश्चित करा. पण अभ्यास करायला आवडत नाही म्हणून अभ्यास करायचे सोडून देऊ नका. कोणतेही क्षेत्र निवडा, त्यासाठी अभ्यास करावाच लागतो ही गोष्ट विसरू नका. खरा आनंद कोणत्या कामात मिळतो तेच काम निवडा. पण काही वेळा हे शक्य नसते. हवं ते काम मिळत नाही. अशा वेळी काम करणे गरजेचे आहे. त्यावेळी त्या कामातही आनंद घ्यायला शिका. कुठल्याही कामात आनंद घ्यायच्या पुष्कळ युक्त्या असतात. तसे काम करणारे अनेक जण हसत मजेत काम करत असतात. तसे आपणालाही ते काम हसत आनंदात करता येते. यश मिळवता येते. शांत चित्तानं आनंदी वृत्तीनं काम केले तर यश व आनंद हमखास मिळते. मिळणाऱ्या यशामुळे आत्मविश्वास उत्साह वाढतो. त्यामुळे अधिक यश अधिक आनंद अशा चक्रवाढीवर आयुष्याचं चक्र फिरत राहतं. आयुष्य हा संघर्ष राहत नाही
ती एक सततची संधी वाटते, आनंदाचा उत्साह वाढतो. कधीही जीवनात येणाऱ्या संकटाला संकट न मानता संधी मानली तर आनंद द्विगुणित होतो. जीवनात जी गोष्ट आपणास करायची आहे ती आनंद मिळवण्यासाठीच करायची आहे. जीवन सुखकर व अधिक सुंदर करण्यासाठी करायचे आहे. हा विचार मनात रुजवून जीवन अधिक फुलवण्याचा प्रयत्न करायला हवा. आपल्यासमोर परिस्थिती कशीही असली तरी आपणास यश संपादन करायचे आहे. जीवन ध्येय साध्य करायचे आहे. ही खूणगाठ मनाशी बांधून एक नवा संकल्प या निमित्ताने आपण करायला हवा. घरात राहा, सुरक्षित राहा, आनंदी राहा आणि यश मिळवण्याच्या मार्गाने एक पाऊल पुढे टाका. धन्यवाद. सर्वात महत्त्वाची गोष्ट, पाठाखाली दिलेल्या ज्या कृती आहेत त्या कृती सोडवा. आणि मी याबरोबर एक टेस्ट देखील तुम्हाला पाठवणार आहे. सर्व मुली टेस्ट सोडवत नाही. प्रमाण टेस्ट सोडवण्याचं खूप कमी आहे, ते वाढायला हवं. टेस्ट देखील सोडवून स्क्रीनशॉट पाठवा. अभ्यास करा. काळजी घ्या. परत एकदा धन्यवाद. थांबतो.